हॅलो, आज ना आम्हाला एक खूप छान मौका मिळाला आहे. काय म्हणतात ना, भाग्य उजळलं आहे. आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, तर त्यांच्या ओळखीने आज आम्ही जातो आहे गणपती बाप्पा लालबागचा राजा याच्या दर्शनाला. आणि खूप एक्साइटमेंट आहे. पूर्वी जायचो आम्ही, पण मधल्या काळात खूपच गर्दी असायची आणि काही ना काही प्रॉब्लेममुळे नाही जाऊ शकलो. पण यावेळेस अगदी काय म्हणतात ना, समोरून कोणतरी विचारलं येता का, तर नाही म्हणणंच शक्यच नाही ते. तर त्याच्यासाठी मी अशी ही छान तयारी केलेली आहे. हा ड्रेस कुर्ता जो घातला आहे तो आम्ही नवरात्रास 5 मैत्रिणींनी सेम जे ड्रेसअप केलं होतं तोच घातला आहे. त्याच्यानंतर म्हणतात देवबाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे तर छान थोडं नटून थटून जावं, एरवी आपण नटतोच ना. तर मी हा माझा बराच जुना नेकलेस आहे तो घातला. आणि हे बघा असा चुडा भरला आहे. या बांगड्या वणीहून आणलेल्या आणि हिरव्या बांगड्या माझ्या आपल्या घरात असतात त्याच घातल्या. आणि अशी मी तयारी केली आहे. तर दुपारी 12 वाजता निघायचा प्रोग्राम आहे, त्यामुळे वाजले 11:30. तर मी माझी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. मस्त मस्त मुली गुणीच असतात आई, हो की नाही आरोही? आज आमच्याकडे काल गौरी आई आल्या आहेत आणि आज आमच्याकडे महानैवेद्य आणि ओसा आहे. तर आता मी ओस्याची तयारी करते. त्याच्यासाठी 5 अशी पानं तयार करायची असतात. हे काकडीचं पान आहे ना आई? हां, काकडीचं पान आहे. त्याला हे हळद कुंकू लावायचं. त्याच्यानंतर ही ओली सुपारी आणि हे काय आहे? करंदा. हा करंदा. हे असं एवढं ठेवायचं. त्याच्यानंतर 5 प्रकारची फळं, ॲपल ठेवलंय, आलू बुखार, हा पोहे 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 आणि पोहे पण ठेवायचे. पोहे राहिले, पोहे दाखवते मी. हे राहिले होते, हे असे कच्चे पोहेच ठेवायचे ह्याच्यावर. अशी ही 5 पानं करायची. आज गौरीची जी ओशाची ओटी भरायची आहे त्याच्यात मी आज गौरीसाठी ही साडी आणली. बघा पदर खूप सुंदर आहे. हा बघा पदर. त्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस आणि ही साडी अशी फुल हे डिझाईन आहे, पूर्ण सेम डिझाईन म्हणजे वरपासून खालपर्यंत. खूप सुंदर आणि कलर पण खूप छान आहे, ब्लू कलर. हे बघा ही अशी सगळी तयारी माझी आणि माझ्या जावेची. ही दोन्ही आमच्या ओशाचं आणि हे एक ओटी देवीसाठी. मच्छा आहे बाबा देवीची. आज नैवेद्य पण खूप मस्त झणझणीत असा असतो, छान. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. करा 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 नाही करा. हे बघा आमच्या दाखवायचं. हा म्हणजे थापत नको बसायला. वडा असा ठेवला पिशवी खालती वरती आणि हे झाकण, आपली डिश चप्पट बरोबर डिश मारली की हे बघा झाला वडा तयार. आता आमच्या इकडे वडे तळणं चालू आहे. त्याच्यानंतर हे बघा राईस लावून झाला. जागृतीने हो जागृतीने मस्तपैकी नारळाच्या दुधातली खीर, बटाट्याची भाजी, इकडे भेंड्याची भाजी, वरण, असं मस्त सगळा मेनू तयार आहे. काळ्या वाटाण्याचं सांबार हे दाखवायचं बाकी होतं, पण आधी आठवणीने दाखवलं. हॅलो, गणपतीच्या 7व्या दिवशी म्हणजे 7 दिवसाचे आमचे गणपती असतात बिल्डिंगचे आणि 7व्या दिवशी यावेळेस आमच्या विंगची आरती आली होती
प्रत्येकाचा 7 दिवसात एक एक टर्न असतो, तशी आमच्या विंगची टर्न होती. म्हणून मी म्हटलं चला काहीतरी जरा वेगळं करूयात. आणि आता बऱ्यापैकी वजनही कमी केलंय, तर काय म्हणतात ना, असं थोडा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. तर मी आपली जी 6 वारी साडी असते ती साडी 9 वारी स्टाईलने नेसली होती आणि इतकी छान ती बसली होती आणि पुरली बरोबर, कारण वजन बऱ्यापैकी कमी केले तुम्हाला सांगितलंच आहे मी. त्याच्यामुळे ती पुरली पण व्यवस्थित आणि इतकी सुंदर दिसत होती. अर्थातच भरपूर काय म्हणतात मला कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आणि त्यामुळे मी खुश होती. तर दाखवते तो फोटो पण तुम्हाला मी, किंवा मग इन्स्टावर माझा हितगुज याच नावाने माझं आहे अकाउंट, तर तिकडे पण मी त्या साडीतले फोटो काढल्यावर रील टाकला होता, तर तो बघा. आणि आमच्या बिल्डिंगची आरती, बिल्डिंगच्या गणपती बाप्पाची आरती आणि विसर्जनसुद्धा खूप सुंदर झालं, ते पण बघा. निगळावरी कर ठेवली वाट मी पाहे. हॅलो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि त्याच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज पहिल्यांदा मी जे मुंबईचं मेन गणपती विसर्जन असतं त्या एरियामध्ये जाणार आहे. पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत मुंबई सेंट्रलला. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्या एरियातला गणपती, आणि मग तिथे बघायचं किती गणपती विसर्जन होताना दिसतं आहेत किंवा काय, किंवा आणि कुठे जायला मिळतं आहे. त्यामुळे आणि पहिल्यांदा मी जाते, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. प्लस काय म्हणतात ना, गणपती बाप्पा आपल्या घरी जाणार आहे, तर ते पण थोडंसं हे वाटतं, दुःख होतं मनाला. आणि अशा सगळ्याच मिक्स भावना आहेत की आनंद पण आहे आणि थोडंसं असं वाईट पण वाटतं आहे की अरे यार, गणपती बाप्पा चालले पण आपल्या घरी असं. तर हा खूप छान आनंदाचा आणि पॉझिटिव्ह सोहळा असा बघायला जातो आहे आम्ही. आता वाजले आहेत 3:15, 3:30, पावणे 4ला निघणार आहे आणि आम्ही जाऊ. परत मला कुठे काय व्हिडिओ करायला मिळतो आहे ते त्यानुसार मी तुम्हाला तो व्हिडिओ करेन आणि मुंबईचं गणपती विसर्जन तुम्हाला पण बघायला मिळेल, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या थ्रू बघायला मिळेल.
आता वाजलेत 2:10 आणि इतके गणपती बघायला मिळाले ना की मला अशी लहान मुलांसारखी मज्जा वाटत होती. हे लाईनशीर मस्त भरपूर गणपती. आणि आता आम्ही आलो घरी. घरी येताना सुद्धा, जाताना आम्ही AC बसने गेलो, सॉरी AC ट्रेनने गेलो होतो. येताना आता आम्ही ओला केली आणि टॅक्सीत गाडीत बसल्यापासून घरी येईस्तोपर्यंत सुद्धा इतके गणपती दिसले. काय मस्त ते तेजस्वी रूप, वेगवेगळ्या त्यांच्या बैठका आणि सुंदर अशा सगळ्या मूर्त्या बघायला मिळाल्या. काय म्हणतात ना, लोभनीय दृश्य. आणि खूप खूप म्हणजे प्रचंड गणपती. मी म्हटलं किती गणपती बनतात म्हणजे बापरे. आणि पहिल्यांदा हा असा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि म्हणजे आम्ही ना थकलो होतो उभं राहून किंवा इकडे तिकडे जाऊन करून, पण इच्छा नव्हती होत की परत चला घरी जाऊ. असं वाटत होतं नाही राहू दे, थोडा वेळ थांबू, अजून थोडा वेळ थांबू. आणि गणपतीची ती रांग काही संपतच नव्हती. आमचा आपला स्टॅमिना संपत चालला होता, पण गणपतीचं काही स्टॅमिना संपत नव्हता. चालू आहे, अजूनही चालू आहेत. घरी येतानाही बघितलं ना आम्ही, इतके मोठे मोठे गणपती सगळे मस्त लाईनीत उभे आहेत पुढे जाण्यासाठी. चला, छान झालं आजचं हे सगळं आमचा प्रोग्राम. आणि खरंच अजूनही मला खूप छान अप्रूप आणि असं कौतुक, अशी मज्जा वाटते या सगळ्या गोष्टीची. चला, परत एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पुढच्या वर्षी लवकर या. सगळ्यांना सुखी ठेव, चांगली बुद्धी दे, सगळ्यांना यश दे चांगल्या कामांमध्ये, अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा. बाय.